गुड इव्हनिंग फ्रेंड्स, वेलकम टू आमो सायंटिफिक सोल्युशन्स. पुस्तकांच्या पलीकडे या भागामध्ये सर्वांचं स्वागत आहे. फिक्स डोस कॉम्बिनेशन्स म्हणजेच औषधांचे मिश्रण. दोन किंवा दोनापेक्षा अधिक औषधं एखाद्या पर्टिक्युलर डिसीज आजारासाठी पूर्णपणे बरा होण्यासाठी वापरली जातात. तर त्याच्यामध्ये ओव्हर द काउंटर्स मेडिसिन्स आपण बघतो की सर्दी, ताप, खोकल्यासाठी वापरली जाणारं औषधं खूप मोठ्या प्रमाणात FDCमध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर अँटीबायोटिक्स पण अवेलेबल आहेत, मल्टीविटामिन्स पण अवेलेबल आहेत. तर याचा मेजर सेगमेंट जो असतो तो म्हणजे फार्मास्युटिकल इंडस्ट्री. तर फार्मास्युटिकल इंडस्ट्री पेशंटच्या बेनिफिट्समध्ये आणि हेल्थकेअर प्रोफेशनल्समध्ये एक चांगली सुविधा निर्माण होण्यासाठी पेशंट एका पर्टिक्युलर आजारामध्ये जर त्याचा ड्युरेशन खूप जात असेल, वारंवार मेडिसिन्स घ्यावत असेल, तर त्याच्यासाठी हा एक इनोव्हेटिव्ह आणि नोवेल अप्रोच म्हणजे काय, फिक्स डोस कॉम्बिनेशन्स. आता भारतासारख्या देशामध्ये फिक्स डोस कॉम्बिनेशन योग्य आहेत की अयोग्य आहेत? तर कुठल्याही देशामध्ये जर आपण विचार केला तर फिक्स डोस कॉम्बिनेशनच्या दोन्ही बाजू होऊ शकतात, एक योग्य आणि दुसरी अयोग्य. योग्य कधी होऊ शकते? जर प्रत्येक देशामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. तसे भारतामध्ये ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट आहे. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टच्या नियमानुसार कोणतंही मेडिसिन तयार करायचे असेल तर नियम पाळावे लागतात. तसेच प्रत्येक देशाच्या रेग्युलेटरी एजन्सीज आहेत. भारतासारख्या देशामध्ये सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन ही राष्ट्रीय स्तरावरची संस्था आहे की ती सर्व औषधांचं मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा पेशंट्स होणारे क्लिनिकल ट्रायल्स असतील, त्याच्यानंतर ड्रग मार्केटमध्ये आणायचं असेल आणि त्याला अप्रुव्हल देण्याची सुद्धा प्रक्रिया जी आहे ती सर्व पाहते. आता योग्य कधी? तर ते दोन मेडिसिन्स ज्यावेळी एकत्र केले जाणार आहेत किंवा दोनापेक्षा अधिक औषधं एकत्र केली जाणार आहेत तर त्यांचे ऑलरेडी थेरापेटिक इंडिकेशन्स अप्रूव्ह झालेले असले पाहिजेत. म्हणजे कसे असले पाहिजेत? तर त्याच्यावरती क्लिनिकल ट्रायल कम्प्लिशन्स असलं पाहिजे, त्याचे रिपोर्ट्स अवेलेबल असले पाहिजेत, तरच फार्मास्युटिकल कंपन्यांना या दोन औषधांचं मिश्रण बनवण्यासाठी परवानगी मिळू शकते. आणि त्याचं मेडिकली किंवा क्लिनिकली जस्टिफिकेशन असणं गरजेचं आहे. तर खूप सारे अशी वारंवार आपण बातम्या ऐकतो की ड्रग्ज बॅन केले गेलेले आहेत. स्पेसिफिकली आपण बघतो की सर्दी, ताप, खोकल्यामध्ये खूप साऱ्या औषधांचं मिश्रण केलं जातं. तर हे कशामुळे? तर एकाच सिस्टमवर ऍक्ट होणारे दोन ड्रग जर त्याच्यामध्ये मिश्रण बनवले गेले तर त्याचा फारसा उपयोग होत नाही. कारण असं आहे की नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स म्हणजे की असा जो क्लास आहे की त्याच्यामध्ये फिवर, पेन आणि इन्फ्लमेशनवर कमी केलं जातं. तर अशीच औषधं जर आपण जर मिक्स करून पेशंटला जर दिली की ताप कमी येतो, हा फिवर कमी येणार आहे आणि त्याच्यानंतर हे इन्फ्लमेशन कमी होणार आहे, तर त्याचा फारसा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट असा काय भेटत नाही. पुढील भागामध्ये आपण आणखीन याच्यावर सविस्तर बोलू. धन्यवाद. थँक्यू.